नमस्कार मंडळी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स. सो आता आम्ही निघालो आहोत ठाण्याला जायला. सकाळी डोंबिवलीवरून आम्ही निघालेलो 11 वाजता, पण ट्रॅफिक असल्यामुळे थोडासा लेट झाला. सो फायनली आता आम्ही पोहोचलो आहोत. आता मस्त दर्शन घेणार आणि आम्ही पुढे निघणार. सो मस्त दर्शन करून आम्ही आता आलो आहोत जेवायला, कारण जेवणाचा वेळ झालेला. सो जवळच ठाण्यामध्ये एका रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवायला गेलो आणि त्यानंतर भरपूर ट्रॅफिक बघून असा विचार केला की आता डोंबिवलीला निघूया. आणि त्यानंतर थोडंसं शॉपिंग करायची होती मम्मी पप्पांसाठी. सो आम्ही आता आलो आहोत मॉलमध्ये शॉपिंग करायला. तर इथे मम्मीला यावेळी घ्यायचं होतं जॅकेट. सो तिच्यासाठी आम्ही ते जॅकेट बघतो आणि फायनली तिचं शॉपिंग झाली आहे. आता मी पप्पांसाठी शर्ट बघते आहे. सो अशाच पद्धतीने सगळ्यांसाठी मस्त त्यांच्या आवडीची अशी शॉपिंग केली. तर आज ठरवलेलं घरीच पाणीपुरी बनवायचा प्लॅन. सो पाणीपुरी आणि शेवपुरी असा बेत होता. सो त्याच्याच तयारीला मी आता लागली आहे. सो विचार केला याची रेसिपी, क्विक अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन. सो मी थोडं तुम्हाला सांगत जाईन की मी स्वतः घरात कशी बनवते ही पाणीपुरी आणि अतिशय टेस्टी लागते. सो मी नाही सांगत तर बाकीच्यांना सुद्धा माझ्या हातची पाणीपुरी आणि शेवपुरी आवडते. सो असं वाटलं की ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. तर हे बघा, सगळ्यात पहिल्यांदा तर सुरू केले आहे शेवपुरीसाठी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घेणार आहे. तर चॉपिंग सगळं झालंय. आता इथे मी रगडा बनवते आहे. तर त्यासाठी मी काल पांढरे वाटाणे भिजत घातलेले. सो रात्रभर भिजवलेले पांढरे वाटाणे आता मी कुकरला लावून घेणार आहे आणि त्याच्यासोबतच 2 बटाटे टाकणार आहेत आणि त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ, थोडीशी मिरची पावडर आणि नंतर थोडासा चाट मसाला असं सगळं मी व्यवस्थित मिक्स करून त्याच्यामध्ये पाणी काढून 5 ते 6 शिट्ट्या काढायचं, म्हणजे रगडा छान होईल. तर रगडा एका साईडला शिजवल्यानंतर मी आता बनवून घेणार आहे चटण्या. सो 2 चटण्या लागतात, एक गोड चटणी आणि एक तिखट चटणी. तर चाट बनवायला 2 चटण्या लागतात, त्यातली मी आता बनवते आहे तिखट चटणी. तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर कोथिंबीर, पुदिना, आलं, लसूण, मिरची, थोडंसं जिरं, थोडंसं मीठ आणि अर्ध लिंबू मी पिळणार आहे आणि त्याचबरोबर मी चाट मसाला सुद्धा ऍड करणार आहे. हे सगळं थोडंसं पाणी घालून मी वाटून घेणार आहे आणि अशा पद्धतीने आपली जी तिखट हिरवी चटणी आहे ती रेडी होते. आणि अजून एक म्हणजे मी थोडीशी चवीला म्हणून थोडीशी साखर टाकलेली. सो तुम्ही नाही टाकली तरी सुद्धा चालेल. सो हे बघा, हिरवी चटणी रेडी झालंय आणि एका साईडला रगडा सुद्धा रेडी झालाय. वाटाणे छान शिजल्यामुळे आणि बटाटा होता तो शिजल्यामुळे छान थिक रगडा झालाय. याच्यामध्ये थोडंसं मिरची पावडर, जसं मगाशी मी म्हणाले, मीठ, मिरची पावडर, चाट मसाला एवढंच टाकायचं आहे. अजून काहीच याच्यामध्ये एक्स्ट्रा ऍड करायचं नाहीये, कारण हा प्लेन जो रगडा असतो तो खूप छान. हा रगडा तुम्ही शेवपुरीमध्ये, पाणीपुरीमध्ये, तसंच रगडा पॅटीस या सगळ्यामध्ये वापरू शकता. चला तर आता मी गोड चटणीची तयारी करते. सो इथे बनते आहे गोड चटणी. तर इथे मी थोडंसं पाणी, त्याच्यामध्ये चिंच, खजूर आणि थोडंसं गूळ, त्याचबरोबर थोडंसं मिरची पावडर, जिरं पावडर आणि चाट मसाला घालून 2 मिनिटं उकळून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर हे वाटून घ्यायचं आहे. सोबतच मी थोडेसे भिजवलेले मनुका सुद्धा ऍड केले आणि गोड चटणी रेडी केली. सो आता दोन्ही चटण्या रेडी झाल्या. आता मी इथे पाणीपुरीचं पाणी बनवते आहे. सो हे हिरवी चटणी आणि जी गोड चटणी आहे, जशी आपल्याला आवडतं तसं प्रमाण घ्यायचं आहे. सो इथे मी गोड चटणी आणि हिरवी चटणी घेऊन त्याच्यामध्ये थोडासा चाट मसाला घातला. त्यानंतर जेवढं पाणी हवंय तेवढं पाणी ऍड केलं. त्यानंतर त्याच्यामध्ये मी ऍड करणार आहे चवीपुरतं मीठ, हिंग. सो हिंगाचा फ्लेवर आहे तो खूप छान येतो, नक्की घालून बघा. आणि एक अख्खं लिंबू जे आहे ते याच्यामध्ये पिळणार आहे.
आणि त्यानंतर टेस्ट करून थोडंसं कमी जास्त जर वाटत असेल काही तर तुम्ही चटण्या ऍड करू शकता. जर तिखट हवी तर तिखट चटणी ऍड करायची, थोडंसं टँगीनेस हवा असेल तर आपण गोड चटणी ऍड करायची. सो अशा पद्धतीने हे जे पाणीपुरीचं पाणी आहे ते एकदम रेडी झालेलं आहे. टेस्टी, टँगी, खूप छान. सो हे बघा सगळ्या गोष्टी मी आता ऍड करून झालं आहे. अशा पद्धतीने शेवपुरी आणि पाणीपुरी अशी दोघांची सुद्धा तयारी झाली आहे. आता फक्त ह्याची खायची वेळ आहे. काय करते? कोणी बनवली शेवपुरी? What's wrong? Something isn't right. I'm feeling